एक्झाम्पल. आता उदाहरणाकडे बघा काय सांगितलंय. प्रतीकला 8 तास लागतायत टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्रवाह आहे असा, बरोबर आहे की नाही, आणि त्या प्रवाहामध्ये त्याने एक बोट सोडलेली प्रतीकने अशी, आणि यात तो बसलेला आहे. विचार करा, तो इथून या स्पॉट पासून निघालाय. ही स्टार्टेड हिज ट्रॅव्हल ऑर जर्नी फ्रॉम दिस स्पॉट ए अँड रीच हिअर ॲट द स्पॉट बी. कुठे पोहोचला तो? बी पर्यंत पोहोचला. क्लिअर झालं? त्यातलं अंतर किती सांगितलंय त्यांनी? 36 किलोमीटर, बरोबर. अँड टाइम टेकन, किती तास लागतोय तिथपर्यंत पोहोचायला? नाही, तिथपर्यंत पोहोचला अँड परत तिथून माघारी आला असं. आणि त्याला लागले इट नीड्स 8 hours. समजलं इथपर्यंत व्यवस्थित? कंडिशन, अजून कंडिशन कडे गेलो नाही. हे समजली का बाबा की काय प्रतीकने काय केलं? किती किलोमीटर गेलाय तो? प्रवास किती झाला प्रतीकचा ते सांगा बरं मला. बघा बघा व्यवस्थित बघा. गेलाय 36, आलाय, बरोबर की नाही? म्हणजे त्यांनी प्रवास किती केला? 72 किलोमीटरचा प्रवास केला. प्रणव इथे येऊन बसलं तुम्हाला, आणि तू इकडे सर. हा, झालं? ठीक आहे. आता ही जी बोट आहे त्याची, ही याचं स्पीड किती सांगितलंय? स्थिर पाणी असताना, वाहत्या पाण्यात नाही तर स्थिर पाणी असताना त्याचं स्पीड आहे 12 किलोमीटर प्रति तास. कोणाचं स्पीड? प्रतीकचं नाही, बोट. पाणी जर संथ असेल, स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी, वाहतं पाणी आणि संथ पाणी, हे समजलं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? मग वाहतं पाणी असेल तर स्पीड काय असेल ते जाऊ द्या मोरू द्या, पण संथ पाणी असेल तर स्पीड किती असेल? 12 किलोमीटर पर आवर. आता काढायचंय फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे हा जो लाल रंगाचा दिसतोय हा पॅटर्न, हा पाण्याचा प्रवाह. वॉटर करंट म्हणजे काय? पाण्याचा प्रवाह. याचं स्पीड काढायचं. जे काढायचं ते मानूया आपण. काय मानूया आपण? लेट द स्पीड ऑफ, कशाचं मानायचंय? वॉटर नाही, वॉटर करंट. बी x किलोमीटर पर आवर. कारण स्पीड नेहमी कशामध्ये व्यक्त होतं? किलोमीटर पर आवर मध्ये, बरोबर. हे आपण घेतलं. ओके, x किलोमीटर पर आवर. आता पुढच्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय? स्पीड ऑफ बोट किती दिलेली आहे बाळांनो? इन स्टील वॉटर 12 kilometer per hour. इज 12 किलोमीटर पर आवर. हे दिलेलं आहे. किती किलोमीटर दिलंय? 12 किलोमीटर पर आवर दिलेलं आहे, बरोबर आहे. आता तो खाली गेलाय आणि वर आलाय, येतं लक्षात? मग खाली जाताना पाण्याचं आणि बोटीचा वेग, वॉटर करंट आणि बोटीचा वेग प्लस होईल का मायनस होईल? बघा बघा बघा. खाली जाताना प्लस होणार आहे आणि वरती येताना मायनस होईल, बरोबर की नाही? मग आता आपण काय लिहायचंय? आता लिहायचंय स्पीड डाऊन स्ट्रीम लिहू का अपस्ट्रीम लिहू ते सांगा. खाली जाताना लिहू का पाण्याच्या दिशेने लिहू का पाण्याच्या विरुद्ध दिशेने लिहू? डाऊन स्ट्रीम. स्पीड डाऊन स्ट्रीम. काय होईल रे स्पीड डाऊन स्ट्रीम? इज इक्वल टू किती होईल? प्लस होईल ना. कशामध्ये प्लस करावं लागेल तुम्हाला? बोटच्या स्पीड मध्ये पाण्याचं स्पीड, ह्यांची ऍडिशन करावं लागेल. येतंय लक्षात? समजतंय का? म्हणजे होईल 12
प्लस एक्स. बरोबर आहे. जातानाचं स्पीड. बरोबर. आता स्पीड अपस्ट्रीम घ्या, विरुद्ध दिशेला येतोय, मग ते मायनस घ्यायचं. मग ते मायनस किती येईल? 12 मायनस एक्स. इथपर्यंत काय डाऊट आहे का बघा बरं. अरे बोला ना, इथपर्यंत काय डाऊट आहे का? आपण काय मानलं? पाण्याचा प्रवाह किती मानला? तो एक्स मानला. पाण्याचा, पाणी वाहत आहे बाबा, बरोबर आहे की नाही. आणि बोटीचं किती आहे स्थिर असताना? 12. जेव्हा खाली जाईल तो बोटीचं स्पीड आणि पाण्याचं स्पीड एकत्रित होईल, म्हणून आपण 12 प्लस एक्स घेतला. आणि वरच्या दिशेला येईल त्यावेळेस विरुद्ध दिशेने प्रवास करतो म्हणून तो मायनस मध्ये घेतला. इथपर्यंत कळलं. आता डिस्टन्स ऍट अ टाइम किती कव्हर केलंय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती, एका वेळेस किती केलंय? बोला की, गणित समजून सांगितलं नाही. एका वेळेस किती केलंय? खाली जाता किती खाली गेलाय तो? 36 किलोमीटर. 36 किलोमीटर. बरोबर की नाही? हा, इथपर्यंत कळलं का? आता इथं थोडस लिहितो. टोटल टाइम टेकन किती तास लागले रे त्याला? 8 तास. हे सगळं गणितातलं लिहितोय मी. 8 hours टोटल, म्हणजे जायला आणि यायला. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बाळांनो. स्पीड इज इक्वल टू बरोबर. हेच मी असं लिहितो. टाइम इज इक्वल टू, व्हेरी गुड, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, हे कळलं का इथपर्यंत तुम्हाला? बाळांनो इथपर्यंत कळलं का? हो सर. नक्की ना? 100%. आता आपण फॉर्म्युला कोणता तयार केला होता? 1 मिनिट पिल्लांनो, इथे खाली घेतो. आपण एक फॉर्म्युला तयार केला होता. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ना. आता टाइम टेकन टू ट्रॅव्हल डाऊन स्ट्रीम इज इक्वल टू, म्हणजे खाली जाताना लागणारा वेळ काढायचा आहे. खाली जाताना लागणारा वेळ टाइम. फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स किती कव्हर केलं रे खाली जाताना? बोला, सोपं आहे. आपण काय काढतोय? खाली जायला त्याला लागणारा वेळ काढतोय. बोटीतनं निघालाय तो, खालच्या दिशेला चाललाय. किती कव्हर केलं त्याने? 36. आणि स्पीड किती होतं त्यावेळेस? 1 मिनिट. नाही 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 नाही, डाऊन स्ट्रीमचं स्पीड इथं लिहिलंय ना आपण, का ना? किती लिहिलंय? 12 प्लस एक्स. कळतं का तुम्हाला? म्हणजे मी इथं किती लिहिणार? 12 प्लस एक्स. कळलं? आता दुसरं लिहूया. हे कुठलं काढलं आपण? डाऊन स्ट्रीमला जायला लागणारा वेळ काढला. आता टाइम टेकन टू ट्रॅव्हल अपस्ट्रीम. फॉर्म्युला तोच वापरणार आहे. टाइम डिस्टन्स अपॉन, वर यायला येतो किती अंतर पार केलं, परत वर येताना डोक्यावरून जाते. कुणाच्या डोक्यावरून जात असेल तर क्लिअरली बोला. आणि स्पीड किती होतं रे खाली यायचं? हे बघा इथं लिहिलंय स्पीड. खालचं स्पीड किती? कळलं? ओके, इथं लिहूया आपण.
बरं, आता एक काम करा, मला सांगा खाली जायला त्याला वेळ किती लागला? खाली जायला कोण म्हणलं 4 तास? कसं काय रे बाळा? काय कॅल्क्युलेशन केलं तू? तर मग त्याला पूर्ण जाऊन यायला 8 तास लागले. हा, आता तू एक विचार कर, ऐक ना, विचार कर, जेवढी बोट वेगाने खालच्या दिशेला जाईल तेवढ्याच वेगाने परत येणार आहे का वरच्या दिशेला? म्हणजे खाली कमी वेळात पोहोचणार आहे तुम्ही, नाही. वर यायला वेळ लागेल, म्हणजे वरचा वेळ जास्त असणार आहे वर उलट यायला. सोम, बरोबर आहे का? हो सर. टोटल तास लागले त्याला 8 फिरी मारायला, पूर्ण एक राऊंड करायला. पण आपण लिहिलंय ना, खाली जाण्यासाठी टाइम टेकन टू ट्रॅव्हल डाऊन स्ट्रीम, म्हणजे खाली जाण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? हाय. इथं आपण अवर्स लिहूया, एवढे तास लागले खाली जायला. कारण फॉर्म्युला काय आहे? टाइम काढायचा आपला डिस्टन्स अपॉन स्पीड आहे, बरोबर आहे की नाही? मग खाली जाण्यासाठी लागणारा वेळ काय काढला आपण? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती कव्हर केलं खाली जायला? म्हणजे हा वेळ झाला तुमचा खाली जायचा, 36 अपॉन 12 प्लस एक्स, प्लस वरती यायला लागणारा वेळ हा, बरोबर आहे का? 36 अपॉन 12 मायनस एक्स. हा खाली जायला लागणारा वेळ, हा वर यायला लागणारा वेळ, यांची बेरीज किती आली? 8 hours. 8 hours. समजलं का कसं आलं ते? मला वाटतं तू डोक्यावरून गेले साहेब. शपथ म्हणा सर, तुमची मोर शपथ, मला समजलंय. कुणाला कन्फ्युजन असेल तर आत्ताच विचारून घ्या रे सोन्यानो, कमॉन, वेळ लागू द्या, कारण स्टारवाली गणित आहेत, अशीच किचकट असतात. आपण खाली जाण्याचा वेळ, खाली जायचं स्पीड किती घेतलं बोटीचं? खाली जायचं म्हणून 12 प्लस एक्स. बेरीज का केली? कशा कशाची बेरीज केली? परत एकदा वाटलं तर सांगतो, थोडस मागे येऊया. आपण स्पीड घेतलं पाण्याचं, ते घेतलं एक्स, बरोबर की नाही? आणि बोट संत पाण्यात आहे, बोटी संत पाण्यात आहे, ती झाली आपण, त्यांनी दिलं होतं ते 12 घेतलं आपण, बरोबर की नाही? मग खाली चालली बोट असा विचार केला तर पाण्याचा वेग एक्स आणि बोटीचा वेग 12 यांची होईल बेरीज, कारण ती खाली चाललंय, वेगाने जाणार आहे. आणि वर येताना काय करायचं? त्याची वजाबाकी केली, बरोबर आहे? आणि मग डिस्टन्स तर तुम्हाला माहिती आहे, जाताना 36 आणि येताना 36 आहे. मग फॉर्म्युला कोणता वापरला आपण? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग खाली जाताना लागणारा वेळ काढण्यासाठी डिस्टन्स किती पार केलं आणि स्पीड किती होतं खाली जाताना? 12 प्लस एक्स. हा झाला वेळ त्याचा, तेवढे तास लागले. आणि वर येताना आलं लक्षात? आता काय करणार तुम्ही? यामध्ये शेत समान आहेत का? हा, प्लस मायनस आहेत ना? मग तिरपा गुणाकार करा ना. कुणाकुणाचा गुणाकार करणार? किंवा असं करा, सोपं सांगतो, यामध्ये 36 कॉमन काढा. इथं राहिला 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू किती रे? 8. आता इथं मल्टिप्लाय हा 36, तो इकडे आला का होईल? म्हणजे 1 अपॉन 12 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 12 मायनस एक्स इज इक्वल टू किती झाले? 8 अपॉन 36, बरोबर? ह्याला फॅक्टर पाडायचे, 4 दुने 8, 4 9 36. आता याचा याचा गुणाकार करा, किती आला? 12 मायनस एक्स. इथं मांडले आपण 12 मायनस एक्स. आता याचा आणि याचा गुणाकार करा, 12 प्लस एक्स अपॉन, ही आयडेंटिटी आहे का तुमच्याकडे? ए प्लस बी आणि ए मायनस बी इज इक्वल टू
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एकदा प्लस आहे हे बघा ह्याचा याचा गुणाकार करणार ना आपण 12 प्लस एक्स आणि 12 मायनस एक्स मग एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे काय करणार पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग पहिल्याचा वर्ग काय तुमचा 12 चा वर्ग 2/9 बरोबर आहे ना बरोबर आहे का नक्की का 100% हा 100 करू ना आपण ते करायचं तुम्हाला माहितीसाठी लिहिलंय ते मी ना आयडेंटिटी कोणती वापरली आपण ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालं हां आता ह्याच्यामध्ये कॅन्सलेशनचा कार्यक्रम आधी करून घ्या गेले का मायनस एक्स आणि प्लस एक्स बार दुने छेद 144 मायनस इज इक्वल टू 2/9 बरोबर आहे का म्हणजे इथं आलं 24/144 मायनस इज इक्वल टू 2/9 ह्याचं काय करणार तुम्ही याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 24 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 144 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर आहे का आता 2 हा मल्टिप्लाय तो इकडे आणा सोपं जाईल तुम्हाला 9/2 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस 144 बरोबर थोडंसं मांडून घेतलं आपल्या पद्धतीने बेक इथं आले 12 बरोबर आहे का काय चुकतंय का रे बाळांनो किती आले 12 108 इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस 144 आता एक्स स्क्वेअर इकडे आणू आणि 108 तिकडे नेऊया मग इकडे आला तो प्लस झाला ना हा इकडे आला ना प्लस झाला आणि 144 हा 108 इकडे नेला मायनस 108 किती आले बघा बरं 36 आलं म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 6 एक्स इज इक्वल टू 6 और एक्स इज इक्वल टू मायनस 6 मग हे नॉट ऍप्लिकेबल का रे कारण स्पीड कधी निगेटिव्ह नसतं मग देअरफॉर स्पीड ऑफ काय काढलं आपण वॉटर करंट ना x किलोमीटर पर आवर ना मग इथे किती लिहिणार 6 किलोमीटर पर आवर आता काय डाऊट आहे का बोला अरे मी तुमची वाट पाहतोय पिल्लांनो याच्यामध्ये काय डाऊट आहेत का बोला मी परत सांगू शकतो तुम्हाला अरे
पिल्लांनो झालं? समजलं ना? ऑनलाईन वाल्यांना आवाज पोहोचत नाही का माझा? समजलं सर. कम ऑन. समजलं सर. नक्की का? हो. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या गणिताकडे. ही गणित अशीच असतात बरं का पिल्लांनो. आता कंडिशन बघा काय. एक काम आहे, एक काम. हा, किती काम आहे? एक काम. ते काम करायला समजा उदाहरणार्थ खड्डा खोदायचा आहे आपल्याला. तर दोन माणसं लावली. पहिल्याच माणसाचं नाव आहे पिंटू, बरोबर का, आणि निशू आहे. तर काय केलं, एक काम करायला सेपरेट सेपरेट काम लावलं, बरोबर. तर हा जो पिंटू आहे, पिंटू तो जरा कमकुवत आहे, बारीक आहे, त्यामुळे त्याला काम करायला जास्त वेळ लागला. निशूने जे काम 5 दिवसात केलं, उदाहरण सांगतोय फक्त बरं का, निशूने जे काम 5 दिवसात केलं, त्याच कामाला पिंटूला 6 दिवस त्याच्यापेक्षा जास्त कमजोर होता तो. कळतंय का? म्हणजे किती लागले दिवस त्याला? हे कोणाचे दिवस आहेत आपले? निशूचे. मग पिंटूचे दिवस काढताना तुम्ही काय केलं? निशूच्या दिवसामध्ये 6 ऍड केले. सरळ सरळ ना? कोणा जास्त दिवस लागतात काम करायला? किती? कोणापेक्षा? निशूपेक्षा. सरळ सोपं उदाहरण, एवढं काय अवघड नाही. ठीक आहे. मग आपण काय करूया, निशूला मानूया x दिवस लागतायत. निशूला किती दिवस लागतात? मग पिंटूला किती दिवस लागतील? x + 6, कारण 6 दिवस जास्त आहेत. मग आता काय लिहूया, लेट निशू कंप्लीट द वर्क. किती दिवसामध्ये रे? इन x days. बरोबर आहे? ओके. देअरफॉर बोला ना. हा, पिंटू कंप्लीट्स किंवा टेक्स कंप्लीट्स द वर्क इन x + 6 days. म्हणजे सेपरेट सेपरेट काम करायला. खड्डा खोदा लावलाय, एकट्याने खोदला तर पिंटूला, निशूला किती दिवस लागतील? x दिवस. आणि पिंटूला सेपरेट सेपरेट काम केलं तर, बरोबर आहे की नाही? आता त्यांनी विचार करूया की दोघांनी एकत्रितपणे काम केलं. दोघांनी एकत्रितपणे काम केलं. मग एकत्रितपणे काम केलं तर पिंटूने केलेलं काम एका दिवसामध्ये, म्हणजे वर्क डन बाय निशू इन 1 डे. किती होईल रे? एका दिवसामध्ये केलेलं काम, म्हणजे समजा एक ऍपल आहे, त्यातला अर्धा खाल्ला, म्हणजे 2 भाग खाल्ले, आपण त्याला 1/2 लिहितो, बरोबर आहे का नाही? काम किती आहे? एक काम आहे असं मानायचं. आणि त्याच्यापैकी ह्याला किती दिवस लागतात? म्हणून 1/x. हे कोणाचं झालं? काय काढलं? वर. किती दिवसाचं? एका दिवसाचं. तसंच वर्क डन बाय कोण रे?
इन वन डे किती होईल? 1/x+6. एक काम आहे आणि त्याला किती दिवस लागतात? अलग लक्षात तुमच्या? x+6. आणि दोघांनी एकत्रित केलं तर किती दिवसात आहे? ओके, एका दिवसात कोण काम करतंय? पिंटूचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x. पिंटूचं एका दिवसाचं काम किती आहे? 1/x+6. दोघांनी एकत्रितपणे काम केलं तर तेच काम किती दिवसात संपतंय? हे सगळं एक 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 काय काम आहे? हे कुणाचं काम आहे? निशूचं एका दिवसाचं. हे कुणाचं काम आहे? पिंटूचं. त्यांनी दोघांनी एकत्रितपणे काम केलं ते किती दिवसात संपतंय? 4 दिवसात. कळलं? नक्की? आता कसं करायचं बघा. आता आपल्याला तिरपा गुणाकार करावा. शेत समान आहेत का? मग कुणाचा गुणाकार करा? चला सांगा गुणाकार बाळांनो. ह्याचा आणि ह्याचा. x+6 x+6 प्लस मधलं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस लिहिलं. आता याचा x अपॉन याचा आणि याचा गुणाकार x2+6 x इज इक्वल टू 1/4. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता x+6 + ज्यांचं काय होईल? x x अधिक 1x प्लस अपॉन ह्या x ने ह्याला मल्टिप्लाय करा. x ह्या x ने 6 ला मल्टिप्लाय करा प्लस ना इज इक्वल टू 1/4. आता इसका और इसका मल्टीप्लिकेशन बताओ. तेवढंच येईल 1 ने. म्हणजे x² + 6x इज इक्वल टू याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन 4 2x + 6. बरोबर आहे? आता इथं आहे तसं लिहू. कुणाचा गुणाकार केला? 4 आणि 2x चा किती आला बॅ? 8x. 4 आणि 6 चा 24. इथं आले प्लस. आता सगळे या बाजूला ना. म्हणजे x² प्लस मायनस मायनस. ओके, बरोबर आहे? उसके बाद ह्याचं सबट्रॅक्शन होईल. x² -2x. हा, आता काय करतो याला? सेपरेट पेजवर घेतो. काय आलं होतं? x² -2x इज इक्वल टू 0. सांगा बरं फॅक्टर काय पडतायत? हा, -24 चे एक मायनस येणार एक प्लस येणार. मायनस का आधी घेतला आपण? कारण इथं मग मिडलचं साईन कोणतं आहे आपलं? हे मिडलचं साईन मायनसचं आहे. म्हणजे 6 आणि 4. 6तून 4 गेले. आलं का मधलं संख्या? हेच कळलं ना तुला आता? हेच तुला आडलं होतं ना? आता आला x² - 6x + 4x - 24 इज इक्वल टू 0. ओके, झालं? आता यात कॉमन काढा. यात कॉमन काढा. हा, इथं निघाला x कॉमन. ब्रॅकेटमध्ये राहिला x - 6. हेच ब्रॅकेट रिपीट करायचं आहे ना. आणि याने याला बघायचं. 6 आणि 24 ला बघलं किती उत्तर येईल?
4 आणि साईन कोणतं घ्यायचं? प्लसचं. मग x मायनस 6 x प्लस 4 इज इक्वल टू 0. बरोबर आहे? समजतंय ना? नक्की? ओके. मग इज इक्वल टू 0 और आहे की नाही? मग किती आलं? x इज इक्वल टू -4 और हे नॉट ॲप्लिकेबल आहे ना. वर्क काय काम केलेलं कधी मायनस नसतं. मग हे कोणाचं काम आहे? सॉरी, इथं -6 कसं आलं? इथं +6 आहे. हे कोणाचं काम आहे? निशूचं. किती दिवस लागतील एकट्याने काम केलं तर? 6 दिवस. म्हणजे निशू टेक्स 6 days. आणि पिंटूला किती दिवस लागतात त्याच्यापेक्षा जास्त? पिंटू टेक्स x प्लस किती दिवस रे? 6 ना. बरोबर आहे का बघा? अरे बरोबर आहे का बघा? माग उत्तर चेक करा बरं. बरोबर आहे ना? हा, कळलं का? काय डाऊट आहे का बघा? काय डाऊट आहे का बा?